हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज होत आहे. मात्र यावर्षी गुढीपाडवा नेमका कधी साजरा करायचा आहे, कोणत्या वेळी गुढी उभारावी याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे थोडासा. कारण का तर यावेळेस अमावस्या झाल्यानंतर जी चैत्र प्रतिपदा तिथी आहे, अर्थात गुढीपाडवा, ती तिथी एकत्र आलेली आहे. या योगावरती आपल्याला आता जो स्पष्ट खुलासा करायचा आहे तो म्हणजे गुढीपाडवा यंदा 19 मार्चला आहे आणि 20 मार्चला देखील आहे. मग कधी साजरी करायची आहे? उदय तिथी दोन्ही ठिकाणी आहे का? तर नाही. उदय तिथी जी आहे संपूर्ण 19 मार्चला आपल्याला मिळत आहे. मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ हा चैत्र प्रतिपदा तिथीला होतो. ही तिथी जी आहे जरी क्षय असली तरी 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. म्हणूनच जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. गुढी उभारण्याची सर्वात शुभ वेळ बघूया. नक्की 19 तारखेला जर गुढी उभारायची आहे तर 19 मार्च रोजी सकाळी, कारण अमावस्या संपल्यानंतरच नवीन वर्षांची तिथी जी आहे ती लागू होते. जरी पहाटे ही तिथी सुरू होत आहे 4-4:30 वाजता, पण जो सूर्योदय आहे तो झाल्यानंतर 6:52 अमावस्या समाप्त होत आहे. अर्थातच सकाळी 6:53 कधीही तुम्ही गुढी उभारू शकता. तयारी आदल्या दिवशी जरूर करायची आहे. वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत धार्मिक विधी आणि पूजन करताना, त्या सगळ्या गोष्टींची तयारी आदल्या दिवशी जरूर करायची आहे. केवळ गुढीच नाही तर पाडव्यानिमित्त केले जाणारे इतर विधीही अमावस्या संपल्यानंतरच करायचे आहेत. जसे की पंचांग पूजन, गणपती पूजन हे देखील 6:53 नंतरच करायचे आहेत. तसेच याच तिथीला श्रीराम नवरात्र व वासंतिक नवरात्र सुरू होत आहे. त्या संबंधित विधी देखील 6:53 नंतरच करायचे आहेत. हे लक्षात घ्या. नवीन कोणत्या गोष्टी तुम्ही खरेदी करणार असताल, नवीन गाडी, नवीन कोणताही मुहूर्त पाहत असताल, घर वगैरे तुम्ही घेणार असताल, त्यासाठी तुम्ही या दिवसानंतरचा म्हणजे 6:53 नंतरचा कोणताही मुहूर्त तुम्ही जरूर घेतला पाहिजे. कारण हा मुहूर्त 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास कुठल्याही प्रकारची हरकत नाही. सोने, नवीन जागा, प्रॉपर्टी, वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे. तसेच नवीन व्यवसायाचा शुभारंभ किंवा नवीन करारावर स्वाक्षरी करण्यासाठी हा दिवस निवडायचा म्हणजे एक सोन्याहून पिवळा क्षण. म्हणून यापूर्वीही जुळून आला होता असा योग. तो म्हणजे कधी तर यापूर्वी 19 मार्च 2007ला आणि 8ला देखील अशा प्रकारेच अमावस्या संपल्यानंतर गुढी उभारण्यात आली होती. त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता आनंदात नवीन वर्षाचे स्वागत करायचं आहे. सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करावे. घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचं तोरण लावावं. पूर्व दिशेला कडुलिंबाच्या पानांनी सजवलेली गुढी उभारल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. म्हणून पूर्व दिशेला, उत्तर दिशेला अशा प्रकारे गुढी उभारली पाहिजे. या दिवशी नवीन वस्तू, सोने, चांदी, धन, धान्य जरूर खरेदी केले पाहिजे. गूळ आणि धन्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे. यासोबतच मुख्य दरवाजा जो आहे तो आजच्या दिवशी स्वच्छ केला पाहिजे. झेंडूच्या फुलांचं, आंब्याच्या पानांचं तोरण लावावं. खास करून आजच्या दिवशी उंबरठा लेपन करावं. हळदीचं लेपन करून मुख्य दाराच्या चौकटीत एक दिवा लावावा आणि मग त्यानंतर गुढीची तयारी करावी. गुढीची पूजा करताना कडुलिंबाची पाने, साखरेच्या गाठी, फुले अर्पण करावी. नैवेद्य दाखवावा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सुरुवातीला. त्यानंतर जे तुम्ही मिष्टान्न पक्वान्न केलेलं आहे त्याचा नैवेद्य दाखवावा. याचबरोबर घराचं जे मुख्य घर आहे आपलं दरवाजाजवळ तांब्या किंवा पितळेच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे. हा पाण्याचा जो उपाय आहे यामुळे आर्थिक अडचणी ज्या आहेत आपल्या दूर होऊ लागतात. म्हणून मुख्य दरवाजाजवळ एक छोट्याशा लोट्यामध्ये पाणी जरूर भरून ठेवलं पाहिजे. नवीन सुरुवात हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे कोणत्याही गोष्टीला नवीन सुरुवात करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नाही आहे. गुंतवणूक करायची आहे, नवीन व्यवसाय सुरू करायचे आहे, तर यासाठी जर तुम्ही हा पाण्याच्या लोट्याचा उपाय जर केला मुख्य दरवाजाजवळ, तर तुम्हाला खूप चांगला वर्षभर घरात सुखसमृद्धी, शांतता, आरोग्य, भरभराट, यश हे लाभतं असं मानलं जातं. म्हणूनच या दिवशी गुढी उभारताना
जरूर तुम्ही हे करायचं आहे. आणि गुढी उभारल्यानंतर घरातील सर्वांनी कडुलिंबाची पाने, जिरे, ओवा, हिंग, मीठ आणि गूळ एकत्र करून त्याचं चाटण बनवावं आणि ते जरूर घेतलं पाहिजे. हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. कारण आपण थंडीतून एकदम गरमीमध्ये अशा वातावरणातील चेंजेस जे झालेले आहेत, जे बदल झालेले आहेत आपल्या शरीराला, त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यामागचा देखील हा आपला हेतू आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे तर महत्त्व आहेच. सर्वात आधी तर कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी. नंतर गुढी उभारल्या विधिवत पूजा वगैरे करावी. गुढीला अर्पित केलेली जी लिंबाची पाने आहे ती गुढी आपण संध्याकाळी जेव्हा काढतो ती काढल्यानंतर धान्यात ही पानं ठेवायची आहेत. यामुळे तर कीटक लागत नाही धान्याला आणि त्याचबरोबर वर्षभरात भरभराट राहते. अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद मिळतो. अन्नपूर्णा माता प्रसन्न राहते. धान्याची कधीच कमी पडत नाही. तर जरूर हे 2 उपाय तुम्ही करायचे आहेत. त्याचबरोबर जाता जाता कडुलिंबाच्या पानाचा आणखीन एक उपाय म्हणजे केवळ 2 पाने जी गुढी उभारल्यानंतर आपण कडुलिंबाची पाने जी काढणार आहोत त्यातील 2 पाने आपली तिजोरी, गल्ला, दुकानातमध्ये वगैरे किंवा आपण पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी, दागिने ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे. याने धनामध्ये वृद्धी होते, आर्थिक अडचणी दूर होतात, वर्षभर पैशाची चणचण जाणवत नाही, आर्थिक समस्या दूर होऊ लागतात. मात्र तिजोरीत ठेवत असलेले पान पूजेत वापरलेले असावे हे लक्षात घ्या. झाडावरून सरळ तिजोरीत ठेवू नये. ही जी गुढी उभारलेली आहे त्यातच हे पान हवं. म्हणूनच जर व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक करा. सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी येणारा पुढचा व्हिडिओ जरूर पाहत राहा. तोपर्यंत माझ्याकडून पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ.